तर मित्रांनो, नॅनो युरिया हा नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित एक आधुनिक खत आहे, ज्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण हे फक्त 4% असतं. 4% नायट्रोजन जरी असला तरी त्याचा पिकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता ही 80% पेक्षाही जास्त असते. तसेच नॅनो युरियाचे पार्टिकल खूप लहान असतात, म्हणजे 20 ते 50 नॅनोमीटर इतके लहान. त्यामुळे आपल्या पिकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता त्यांची जास्त असते. मित्रांनो, नॅनो युरिया आपल्या पिकामध्ये नेमका फायदा काय करतो? तर नंबर 1, नायट्रोजनची कार्यक्षमता वाढवतो. मित्रांनो, साधारण युरिया ज्या ठिकाणी आपण आपल्या पिकामध्ये फेकत असतो, तर साधारण युरियामध्ये नायट्रोजन खेचून घेण्यासाठी पिकाला जास्त ताकद लागते. मात्र नॅनो युरियामध्ये जो नायट्रोजन आहे तो पिकांपर्यंत सहज पोहोचतो. त्यामुळं नायट्रोजन 4% जरी असला नॅनो युरियामध्ये, तरी त्याची पिकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता ही 80% पेक्षाही जास्त असते. नंबर 2, युरियाची मात्रेचा वापर कमी होणे. मित्रांनो, ज्या ठिकाणी जेव्हा आपण साधारण युरिया वापरत असतो, तर साधारण युरिया आपल्या पिकामध्ये जास्त वापरावा लागत असतो. म्हणजे जर साधारण युरिया आपण आपल्या पिकामध्ये 40 ते 50 किलो वापरत असू, त्या ठिकाणी फक्त 500 ml नॅनो युरिया पुरेसा आहे. त्यामुळे आपली साधारण जो युरिया आहे त्याची वापरण्याची मात्राही कमी होऊन जाते. नंबर 3, पिकांची वाढ. मित्रांनो, नायट्रोजन जो आहे आपल्या पिकामधला मेन घटक, ज्याच्यामुळे आपल्या पिकाची वाढ होत असते. तो नॅनो युरियामध्ये कमी असतो, परंतु त्याची आपल्या पिकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे पिकाला नायट्रोजन सहज उपलब्ध होतो आणि त्यामुळे आपल्या पिकाची वाढही चांगली होते. नंबर 4, उत्पादनामध्ये वाढ. मित्रांनो, नायट्रोजन आपल्या पिकांपर्यंत चांगला पोहोचणे, त्यामुळे पिकाची वाढ चांगली होणे, पिकाला हिरवळपणा चांगला येणे आणि या कारणामुळेच आपल्या उत्पादनामध्ये भर पडू शकतो. तो जेमतेम 7 ते 10% पेक्षा जास्त आपल्या पिकामध्ये उत्पादनामध्ये वाढू शकते. नंबर 5, आपल्या मातीची किंवा पाण्याचं प्रदूषण कमी होणे. मित्रांनो, जेव्हा आपण साधारण युरिया आपल्या पिकामध्ये फेकत असतो, तेव्हा तो कधी-कधी मातीमध्ये फिक्स होतो. त्यामुळे मातीचं प्रदूषण होतं. तसेच त्याचं विरघळून पाण्यामध्ये विघटन होतं आणि तो पाण्यामार्फत नदी नाल्यामध्ये जातो. त्यामुळे पाण्याचंही प्रदूषण होतं. मात्र नॅनो युरियाचा स्प्रे आपण जेव्हा घेतो, तो डायरेक्टली आपल्या पिकांपर्यंत पोहोचतो, पानावरती पडतो आणि त्याचं ऑब्झर्वेशन डायरेक्ट पिकामध्ये होतं. त्यामुळं ना तो मातीमध्ये पडतो, ना पाण्यामध्ये विरघळतो. त्यामुळं माती आणि पाणी या दोन्ही घटकांचं प्रदूषण थांबतं. मित्रांनो, हे झाले काही फायदे ज्याचे की नॅनो युरियाचे आपल्या पिकामध्ये होत असतात. मात्र नॅनो युरिया आता नेमका आपल्याला वापरायचा कसा? तर जर आपण ठिबकद्वारे हा नॅनो युरिया सोडणार असाल, तर 500 ml प्रति एकर या प्रमाणात तुम्हाला